नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर महाराष्ट्र लॉ सी-ई-टीचा ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे, तो माझ्याकडून हरवलेला आहे किंवा स्कोर कार्ड हरवलेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही तो रिकव्हर करू शकता, कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता, याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी बनवतोय. पूर्ण बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर सी-ई-टी 2526 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशी विंडो तुमच्याकडे येईल. तुमचा जो ईमेल आयडी आहे आणि पासवर्ड हा तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. केल्याच्यानंतर अशी विंडो तुमच्याकडे ओपन होईल. ती ओपन झाल्याच्यानंतर स्कोर कार्ड जर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, स्कोर कार्डवरती क्लिक करायचं आहे. समजा महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स स्टुडंट आहे, तर यावरती क्लिक करून तो डाउनलोड करेल. महाराष्ट्र एल-एल-बी 3 इयरचा स्टुडंट असेल, तर त्याला यू-जीमध्ये इथे तुम्हाला एल-एल-बी 5 इयर्स म्हणजे एल-एल-बी 3 इयर्स स्कोर कार्ड जिथे तुम्हाला दिसेल, तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ओके. हे झालं स्कोर कार्डबद्दल. आता तुम्हाला सी-ई-टीचा ॲप्लिकेशन फॉर्म एल-एल-बी 3 इयर किंवा 5 इयर डाउनलोड करायचा असेल, तर कशा पद्धतीने करायचं आहे? तुम्हाला या प्रोफाईलवर यायचं आहे. या प्रोफाईलवर आल्याच्यानंतर सी-ई-टी रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे एल-एल-बी 5 इयर्स स्टुडंट आहेत, ते एल-एल-बी 5 इयर्स त्याच्यावरती क्लिक करतील आणि एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील, ते एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट याच्यावरती तुम्ही क्लिक करणार. आता एल-एल-बी 5 इयरचा समजा स्टुडंट आहे, तर आपण याच्यावरती क्लिक करणार आहोत. ओपन केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे, पे रजिस्ट्रेशन फी, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला इथे कुठे क्लिक करायचं आहे, तर इथे तुम्हाला दिसेल लेफ्ट साइडला ऑप्शन आहे, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसणार आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे प्रिंट आहे, तो हा जो फॉर्म आहे, हा प्रिंट जो काही आहे, तो पी-डी-एफ स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करून द्यायचा आहे. ओके. सो अशा पद्धतीने प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म केल्याच्यानंतर यामध्ये सेव्ह करू शकता. सेव्ह केल्याच्यानंतर तो जो तुमचा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो तुम्हाला डाउनलोड करून भेटून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म जो सी-ई-टीचा ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्हाला अपलोड करायचा आहे. ॲट द टाईम ऑफ जेव्हा तुम्ही कॅप राउंडचे तो फॉर्म फिलअप करता, त्यावेळी तुम्हाला हे फॉर्म फिलअप करावे लागतात, म्हणजे अपलोड करावे लागतात. सो अशा पद्धतीने तुम्ही हा जो काही फॉर्म आहे, तो ॲप्लिकेशन फॉर्म सी-ई-टीचा अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. स्कोर कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता, त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलीच आहे. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सेम प्रोसेस एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट आहेत, त्याने सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे. ओके. थँक सो मच.